सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर आज एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे तुमच्यासाठी खास. तर बऱ्याच ताईंचे ब्लाऊज तर पूर्ण शिवतात, परंतु शोल्डर खूप जणांचे उतरतात. तर शोल्डर उतरू नये म्हणून आज मी तुम्हाला एक नवीन ट्रिक सांगणार आहे. तर पाठीमागचा भाग घेतलाय त्याची खालच्या साईडने उलटी बाजू, वरच्या साईडने सरळ, आणि समोरचा जो भाग घेतलेला आहे त्याची खालच्या साईडने सरळ बाजू, वरच्या साईडने उलटी बाजू. अगोदर आपल्याला गळ्याच्या साईडने एक पॉईंट देऊन घ्यायचा आहे. तो पाऊण इंचावरती देऊन घ्यायचा आहे, म्हणजे 0.75. आणि बाहेरच्या बाजूने म्हणजे मुंढ्याच्या साईडने पाव इंचापेक्षा थोडंसं जास्त, म्हणजे मेजरमेंट टेपच्या 4 रेषेचा पॉईंट देऊ शकता. आणि या पद्धतीने क्रॉसमध्ये आपल्याला रेष ओढून घ्यायची आहे आणि अशी शिलाई देऊन घ्यायची. गळ्याच्या साईडने दोन्ही पण भाग बरोबर ठेवायचे आहेत. बाहेरच्या साईडने थोडंफार कमी जास्त आलं तरी चालेल, पण गळ्याच्या साईडने बरोबर ठेवायचं. बाहेरच्या साईडने कमी जास्त असेल ते आपल्याला कटिंग करता येतं. आता इथं शिलाई लॉक करायची सुरुवातीला. अशी शोल्डरला शिलाई दिल्यामुळे आपले शोल्डर जे आहेत ना ते उतरत नाहीत, व्यवस्थित बसतात. तुम्ही पण एक वेळेस ह्या पद्धतीने ट्राय करून पहा. बऱ्याच ताईंचे असे मला व्हॉट्सअपवरती मेसेज पण येतात आणि कमेंट पण येतात की आमचं शोल्डर उतरलं. तर थोडासा वरच्या साईडचा एक्स्ट्रा कपडा होता ना तो कट करून घ्यायचा, त्यामुळे आपल्या खांद्यावरती ते टोचणार नाही. तर दुसऱ्याही साईडचं शोल्डर याच पद्धतीने जोडायचं आहे. तर ही जी ट्रिक आहे ना ती खूप तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. तुम्ही कोणत्याही कस्टमरचं किंवा स्वतःचं ब्लाऊज म्हणजे शोल्डर जोडते वेळेस याच पद्धतीने जोडू शकता. आणि हे जे ब्लाऊज आहे ना, हे ब्लाऊज मी कटिंग केलेलं आहे माझ्या रेडीमेड ब्लाऊज पेपर कटिंग पॅटर्नवरून. ज्यांना पॅटर्न ऑर्डर करायचे आहेत ना त्यांनी स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवरती मेसेज करा. पॅटर्नविषयी डिटेल माहिती मिळून जाईल. कॅश ऑन डिलेवरीसुद्धा अवेलेबल आहे. आणि पॅटर्नवरून ब्लाऊज जे आहेत ना एकदम परफेक्ट येतात. हे कस्टमरचेच ब्लाऊज आहे, त्याच्यावरूनच कट केलेलं आहे. तर इथे दोन्ही साईडचे शोल्डर जोडून तयार आहेत. तर शोल्डर पाहू शकता थोडंफार कमी जास्त दिसतंय ना, ते आपल्याला आपली स्केल घ्यायची आहे. स्केल बरोबर या पद्धतीने ठेवायचं आहे आणि एक्स्ट्रा जे आहे ते आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे. कट करते वेळेस सावकाश कट करायचं, घाई करायची नाही. अशाच नवनवीन ट्रिक पाहायचं असतील तर फॉलो करायचं आहे सर्वांनीच. आणि यूट्यूबवरून जर बघत असाल तर यूट्यूबवरती सबस्क्राईब करायचं आहे, म्हणजे असेच नवनवीन तुम्हाला ट्रिक व्हिडिओमध्ये पाहायला मिळतील. तर दोन्ही साईडचे या पद्धतीने शोल्डर कट केलेले आहेत. आता दोन्ही साईडचे शोल्डर जे आहेत ते आपल्याला एकमेकांना जोडून पाहायचं आहे. जर एखादी थोडंफार जास्त असेल तर ते आपल्याला कट करून घ्यायचे. कट करता वेळेस बाहेरच्या साईडने कट करायचे. थोडंसं एका साईडचं किंचित जास्त आहे तर मी या पद्धतीने कट करून घेतलं. तर कशी वाटली ट्रिक मला नक्की कमेंट करून सांगा. चला मग अशाच पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूया. बाय बाय.